हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिफरन्शियल इक्वेशनचा एक्सरसाइज 3.6.3 मध्ये थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आहे फॉर ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन सॅटिस्फाइंग द गिवन कंडिशन. म्हणजे दिलेल्या कंडिशननुसार, म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू पाय, या कंडिशननुसार दिलेल्या डिफरन्शियलचं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपण जनरल सोल्युशन काढलेले होते. जनरल सोल्युशनमध्ये जो कॉन्स्टंट c येतो त्याची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली की आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. तर पर्टिक्युलर सोल्युशन कसं काढायचं बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 3e raised to x tan y dy plus 1 plus e raised to x sec square y dy is equal to 0. दोन्हीकडे इथे dy झाले बघा. आपण एक्झाम्पल चेक करूया. इथे बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा इथे dx आहे, इथे dx पाहिजे, हा जो आहे तो dx आहे. तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे dx. तर आता इथे काय करायचं, व्हेरिएबल्स सेपरेट करायचे आणि मग इंटिग्रेट करायचे. व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी काय करावं लागेल, 3e raised to x tan y dx is equal to, हा पॉझिटिव्ह टर्म अरेंजला घेतला की निगेटिव्ह मायनस ऑफ 1 plus e raised to x sec square y dy. तर इथं x जे टर्म्स आहेत ते एकत्र करूया. 3e raised to x अपॉन 1 plus e raised to x dx is equal to minus of sec square y upon tan y dy. जे आपण y चे टर्म्स आहेत ते RHS ला घेतले तर x टर्म्स LHS ला घेतले. आता व्हेरिएबल सेपरेट झाले, आपण दोन्हीकडे इंटिग्रेट करूया. सो ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन 3e raised to x upon 1 plus e raised to x dx is equal to minus of sec square y upon tan y dy. आता व्हेरिएबल सेपरेट झाले. आता आपल्याला इंटिग्रेट करता येते. इंटिग्रेट मध्ये हा जो 3 आहे तो आपण बाजूला घेतला तर बघा 1 plus e raised to x चा व्हॅल्यू इनटू e raised to x तो न्यूमरेटर मध्ये आहे. tan y चा व्हॅल्यू इनटू sec square y तो इथे न्यूमरेटर मध्ये आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, इंटिग्रेशन f dash x upon f of x dx is equal to, काय फॉर्म्युला आहे, इट इज इक्वल टू log of f of x plus c. तर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. तर काय बघा, सो 3 इथे काय f dash x by f of x. सो log of f of x log of 1 plus e raised to x is equal to minus of tan y चा डेरिव्हेटिव्ह sec square y म्हणजे f dash x upon f of x फॉर्म. सो log of f of x log of tan y प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट कशामध्ये घ्यायचा आहे, दोन्ही टर्म्स लॉग मध्ये आहेत तर इंटिग्रेशन कॉन्स्टंट सुद्धा लॉग मध्येच घ्यायचा, लॉग c. मग आपण सिम्प्लिफाय करूया. log of 1 plus e raised to x, हा जो 3 आहे तो पॉवर मध्ये घेतला तर ब्रॅकेट क्यूब येईल. हा निगेटिव्ह टर्म आहे तो इकडे आहे त्याला पॉझिटिव्ह येईल प्लस log of tan y is equal to log c. आता या दोन लॉग मध्ये काय आहे, ॲडिशन आहे. आपण लॉगचा प्रोडक्ट घेऊ शकतो. सो log of 1 plus e raised to x bracket cube into tan y is equal to log c. आता दोन्हीकडे लॉग आपल्याला इथे मिळालेला आहे, सेपरेट लॉग आहेत. तर आपण दोन्हीकडे अँटी लॉग घेतला तर लॉग कॅन्सल होईल. So taking anti-log on both sides, we get 1 plus e raised to x bracket cube into tan y is equal to c. By taking anti-log on both sides, we get this form, which is the general solution of the given differential equation. The formula is the general solution of given differential equation. Okay, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा हा काय आहे, जनरल सोल्युशन आहे. आता या जनरल सोल्युशन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू
we get 1 plus e raised to 0 cube into tan pi is equal to c. आता tan pi ची व्हॅल्यू बघा. tan pi म्हणजे काय 180 डिग्री. tan म्हणजेच काय असतो? tan pi म्हणजे sin pi upon cos pi. ओके, tan pi is sin upon cos. इथं आपण लिहूया tan pi is equal to sin pi upon cos pi. आता sin 0 0 आहे, त्याचा sin 180 किती आहे? 0. cos 0 1 आहे. ओके, cos 0 is 1. मग cos 180 किती येतो? -1. हे आपल्याला माहिती आहे. मग sin pi 180 किती आहे? 0. मग 0 upon -1 म्हणजे व्हॅल्यू किती असणार? tan pi ची 0 असणार. म्हणजे हा 0 upon -1 म्हणजे किती येतो? tan pi 0 येतो. म्हणजे हा tan pi जो आहे तो 0 येतो. 1 plus e raised to 0 किती? 1. e raised to 0 is 1. bracket q into tan pi 0 is equal to c. ठीक है, 0 multiplied by any number is 0, so c is equal to 0. Now put c is equal to 0 in equation 1. equation 1 मध्ये replace करूया. We get the particular solution. So 1 plus e raised to x bracket q into tan y is equal to 0 is the required particular solution of given differential equation. Is the particular solution of given differential equation. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल पूर्ण करायचं आहे. हे लक्षात घ्या. इथं आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूवरून पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं. तर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल बघा. इथे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि इंटिग्रेट करायचे. सेकंड एक्झाम्पल x minus y square x dx minus y plus x square y dy is equal to 0 where x is equal to 2 y is equal to 0. मग आता दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन वरून अगोदर आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचे आणि जनरल सोल्युशन मध्ये x आणि y च्या दिलेल्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या की आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. तर आपण व्हेरिएबल सेपरेट करूया. त्यासाठी इथे काय कॉमन निघेल? x कॉमन निघेल. अगोदर हा टर्म आपण अरेंज करूया. तर x minus y square x dx is equal to y plus x square y dy. आता आपण कॉमन काढूया. x इथे कॉमन मिळतो. x in bracket 1 plus y square dx is equal to इथे y कॉमन मिळतो. y in bracket 1 plus x square dy. आता आपण व्हेरिएबल सेपरेट करूया. इथे dx आणि x आहे. हा x चा टर्म आपण इथे डिनॉमिनेटरला घेऊया. x into dx upon 1 plus x square is equal y upon हा काय आहे 1 plus y square dy. आता इथे व्हेरिएबल सेपरेट झाले. आपण आता इंटिग्रेट करायचे. सो ऑन इंटिग्रेटिंग we get integration x upon 1 plus x square dx is equal to integration y upon 1 plus y square dy. आता इथे बघा 1 plus x square डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x. तो इथे न्यूमरेटरला आपल्याला पाहिजे x आहे 2 ऍडजस्ट करावं लागेल. इथेही 1 plus y square चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2y. आपल्याला इथे फक्त 2 ऍडजस्ट करायचं. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. तो दोन्हीकडे आपण घेतला तर इथे 2 इथेही 2 घेता येईल किंवा तुम्ही इथे 1/2 ने मल्टिप्लाय करा आणि 1/2 कॅन्सल करा. चालेल. तर इथं f' by f(x) फॉर्म मिळतो. म्हणजे log of f(x) आपल्याला घेता येईल. तर इथं 1/2 अगोदर इथं कॅन्सल होतील. ठीक आहे. तर इथं काय येईल सो log of
1 plus x square is equal to इथं कोण f dash x by f of x फॉर्म आलाय म्हणजे log of f of x log of 1 plus y square plus log c. ओके, आता इथं इंटिग्रेशन करताना आपण c च्या ऐवजी log c का घेतला कारण दोन्ही टर्म्स log मध्ये आहेत. थर्ड टर्म सुद्धा आपण log मध्ये घेतला. आता इथं हा पॉझिटिव्ह टर्म आहे तो याच्याच आला की निगेटिव्ह होईल. सो log of 1 plus x square minus log of 1 plus y square is equal to log c. तर दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन म्हणजे लॉग मध्ये काय घेता येईल डिव्हिजन घेता येईल. सो log of 1 plus x square upon 1 plus y square is equal to log c. दोन्ही साइडला लॉग आले सेपरेशन आहे लॉगचा तर इथे आपण लॉग कॅन्सल करू शकतो बाय टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स. So taking anti-log on both sides, we get 1 plus x square upon 1 plus y square is equal to c, which is the general solution of given differential equation. इथं तुम्ही लिहायचं आहे which is the general solution of given differential equation. आता पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी c हा कॉन्स्टंट काढून घ्यायचा आहे. c कॉन्स्टंट कसा काढायचा दिलेल्या व्हॅल्यूवरून काढायचा. व्हॅल्यू काय दिल्यात x is equal to 2 y is equal to 0. So given x is equal to 2, y is equal to 0. So c is equal to 1 plus 2 square upon 1 plus 0 is equal to 1 plus 2 square किती 4 upon 1. So c is equal to 1 plus 4 is 5. c किती आला 5. इथे इक्वेशन 1 द्या. Put c is equal to 5 in equation 1. Equation 1 मध्ये रिप्लेस करूयात. So 1 plus x square upon 1 plus y square is equal to 5. This is the required particular solution of given differential equation. Okay? तर हा झाला सेकंड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल मध्ये बघूया. तर काय दिलंय y in bracket 1 plus log x, y in bracket 1 plus log x dx by dy minus x log x is equal to 0. थर्ड एक्झाम्पल आपण बघतोय. इथं y is equal to e square तर x is equal to e या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आणि पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं. तर अगोदर व्हेरिएबल सेपरेट करूया, इंटिग्रेट करूया आणि जनरल सोल्युशन काढून घेऊया. आता इथे व्हेरिएबल सेपरेट करायचे. हा जो निगेटिव्ह टर्म आहे तो RHS ला घ्यायचा आहे. तो y इन ब्रॅकेट 1 प्लस log x dx by dy is equal to x log x. व्हेरिएबल सेपरेट करायचे. 1 प्लस log x अपॉन x log x चा डिनॉमिनेटर होईल x into log x dx is equal to हा y इथं न्यूमरेटरला आहे इथं 1 अपॉन y घ्यावं लागेल. dy डिनॉमिनेटर आहे इथं मल्टिप्लिकेट dy. ओके, आता इथं व्हेरिएबल सेपरेट झाले. व्हेरिएबल सेपरेट केले. आता आपण इंटिग्रेट करूया. तर ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन 1 plus log x upon x log x dx is equal to integration 1 upon y dy. आता इथे बघा x log x याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो since dy dx of x into log x तर प्रोडक्ट रूल वापरला तर काय मिळेल u into v फॉर्म u into dv by dx is equal to x into derivative of log x plus log x into derivative of x म्हणजेच काय मिळेल log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x plus log x derivative of x is 1. ते x कॅन्सल होतो आणि आपल्याला काय मिळतो 1 plus log x. So numerator is derivative of denominator. म्हणजे इथं काय मिळेल न्यूमरेटर
1 प्लस लॉग एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स dx म्हणजे हा कोणता फॉर्म आहे f dash x upon f of x form. So we will get log of f of x as result is equal to integration 1 by y dy. मग इथे काय येतो f dash x upon f of x log of f of x. So log of x log x is equal to 1 upon y चा इंटिग्रेशन log y plus integration constant in terms of log घ्यावं लागेल कारण दोन्ही टर्म log मध्ये आहेत plus log c. आता या दोन log मध्ये ॲडिशन आहे मग काय घेता येईल दोघांचं प्रोडक्ट. सो log of x into log x is equal to log of yc. तो दोन्हीकडे log आलाय सेपरेट log. So we can take anti-log on both sides. We can cancel the log on both sides. So x into log x is equal to y into c. आता आपल्याला हा कोणता सोल्युशन मिळालाय जनरल सोल्युशन किंवा तुम्ही हा y इकडे घेऊ शकता आणि मग जनरल सोल्युशन लिहू शकता. x log x upon y is equal to c is the required general solution of given differential equation. Now put the value of x and y in this general solution. We will get value of c and then replace c in this equation. We will get the particular solution. हा इक्वेशन 1 आहे. इथे आपण काय रिप्लेस करूया put y is equal to e square x is equal to e. y is equal to e square and x is equal to e. या व्हॅल्यू इथे रिप्लेस करायच्या. e log e upon e square is equal to c. log e ची व्हॅल्यू किती आहे 1. इथे e कॅन्सल होतो मग c is equal to काय मिळेल 1 by e. Now put this value of c in equation 1. So equation 1 becomes x log x upon y is equal to 1 upon e. So e x log x is equal to y is the required particular solution of given differential equation. अशा पद्धतीने आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन इथं काढता येईल. ओके हा झाला थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल e raised to y plus 1 cos x e raised to y plus 1 cos x plus e raised to y sin x dy by dx is equal to 0. When x is equal to pi by 6, y is equal to 0, we have to find the particular solution. Okay? तर आता इथे अगोदर आपण जनरल सोल्युशन काढून घेऊया. व्हेरिएबल सेपरेट करायचे. सो e raised to y plus 1 cos x is equal to a पॉझिटिव्ह टर्म आहे आलेच गेले की निगेटिव्ह मायनस e raised to y sin x dy by dx. काय मिळेल बघा cos x dx upon sin x. sin x आणि dx आपण LHS ला घेतले is equal to minus of e raised to y upon e raised to y plus 1 dy. आता व्हेरिएबल सेपरेट झाले तर आपण इंटिग्रेट करूया. on integrating we get integration cos x upon sin x dx is equal to minus of e raised to y upon e raised to y plus 1 dy. इंटिग्रेट केला इथं तर बघा कोणता फॉर्म मिळतो sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x तो न्यूमरेटरला मिळतो. e raised to y plus 1 चा डेरिव्हेटिव्ह e raised to y न्यूमरेटरला म्हणजे दोन्हीकडे f dash x by f of x हा फॉर्म मिळतो. since integration f dash x upon f of x dx is equal to log
log of sin x is equal to minus of log of e raised to y plus 1 plus integration constant log c. पुन्हा निगेटिव्ह लॉगरिथम कुठे आला की पॉझिटिव्ह होईल. log of sin x plus log of e raised to y plus 1 is equal to log c. दोन लॉग मध्ये ॲडिशन आहे, प्रोडक्ट घेता येईल. सो log of sin x into e raised to y plus 1 is equal to log c. आता आपण दोन्हीकडचा लॉग कॅन्सल करू शकतो, म्हणजेच अँटी लॉग घेऊन हा लॉग कॅन्सल करता येईल. So taking antilog on both sides, we get sin x e raised to y plus 1 is equal to c. This is the general solution of given differential equation. कोणता सोल्युशन आहे? जनरल सोल्युशन. आता या जनरल सोल्युशन मध्ये आपण x आणि y ची व्हॅल्यू रिप्लेस करूयात, म्हणजे कॉन्स्टंट c मिळेल. ओके, आणि कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू 1 मध्ये रिप्लेस केली की आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. सो फोर्थ एक्झाम्पल मध्ये x आणि y ची व्हॅल्यू काय दिली बघा. x इज इक्वल टू पाय बाय 6, y इज इक्वल टू 0. सो पुट x इज इक्वल टू पाय बाय 6 and y इज इक्वल टू 0. we get sin pi by 6 e raised to 0 plus 1 is equal to c. ओके, sin pi by 6, pi by 6 म्हणजे कोणता अँगल आहे? 180 अपॉन 6 म्हणजे 30 डिग्री. ओके, sin 30 किती आहे? 1/2. सो 1/2 e raised to 0 is 1 plus 1 is equal to c. So c is equal to काय मिळेल? 1/2 into 2, 2 cancels. c is equal to 1. Now put this value of c in equation 1. We will get the particular solution. So sin x into e raised to y plus 1 is equal to 1 is, put c is equal to 1 in equation 1. Okay, so this is a particular solution of given differential equation. आता example number 4. आता क्वेश्चन 3 मध्ये लास्ट एक्झाम्पल बघूया. फिफ्थ एक्झाम्पल आहे फिफ्थ वन. x plus 1 dy by dx minus 1 is equal to 2 e raised to minus 1. पुन्हा इथं काय दिले बघा. हां, फिफ्थ एक्झाम्पल आहे, सेकंड लास्ट एक्झाम्पल. y is equal to 0 and x is equal to 1. या व्हॅल्यूसाठी आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. फिफ्थ एक्झाम्पल मध्ये पुन्हा व्हेरिएबल सेपरेट करूया आणि इंटिग्रेट करूया. तर इथे बघा. सो x plus 1 dy by dx is equal to 2 e raised to minus y plus 1. आता इथं आपल्याला काय घेता येईल बघा. 2 e raised to minus 1 म्हणजेच 1 upon e raised to y plus 1 म्हणजेच काय घेता येईल. 2 plus e raised to y upon e raised to y. इथं आहे x plus 1 dy by dx. तर व्हेरिएबल सेपरेट करूया. सो e raised to y हा dy आहे, e raised to y upon 2 plus e raised to y LHS ला आला dy is equal to हा x plus 1 dx आपल्याला LHS ला घ्यायचं आहे. x plus 1 डिनॉमिनेटरला आहे, सो 1 upon x plus 1 into dx. ओके, तर आता इंटिग्रेट करूयात. व्हेरिएबल सेपरेट झाले. सो ऑन इंटिग्रेटिंग we get integration e raised to y upon 2 plus e raised to y dy is equal to integration 1 upon x plus 1 dx. दोन्हीकडे इंटिग्रेट केले. इथे बघा 2 plus e raised to y याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? e raised to y. ओके, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, e raised to y चा e raised to y. म्हणजे इथे f dash x by f of x फॉर्म आहे, हे log of f of x आपण घेऊ शकतो. इथे 1 upon x फॉर्म आहे. 1 upon x चा इंटिग्रेशन काय येतो? log x. तसेच इथे 1 upon x plus 1 चा इंटिग्रेशन log of x plus 1. म्हणजे आपला आन्सर काय असेल? log of
2 plus e raised to y is equal to log of x plus 1 plus integration constant log c. तुम्ही इथे लिहायचं आहे using integration f dash x by f of x dx is equal to log of f of x plus c. ओके, इथे फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहा तुम्ही. तर आता इथे काय मिळेल बघा, इज इक्वल टू दोन्हीकडे लॉग, इथे लॉग आहे, आपल्याला दोन्हीकडे सेपरेट लॉग घ्यायचे. इथे दोन लॉग मध्ये ॲडिशन आहे, लॉग मध्ये प्रोडक्ट घेत आहे. सो लॉग ऑफ c इंटू एक्स प्लस 1. तर दोन्हीकडे लॉग सेपरेट झाले. टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स काय मिळेल, 2 प्लस e रेज टू y इज इक्वल टू c इंटू एक्स प्लस 1. आता इथे काय करता येईल बघा, c ही व्हॅल्यू काढायची. आपलं जनरल सोल्युशन मिळालं. सो टू फाइंड आउट c, पुट y is equal to 0, x is equal to 1. Put y is equal to 0, x is equal to 1. We get 2 plus e raised to 0 is equal to c into x is 1, 1 plus 1. 2 plus e raised to 0 किती आहे, 1 is equal to 1 plus 1 is 2, 2c. Okay, so 3 is equal to 2c. c is equal to किती मिळेल, 3 by 2. Put this value of c in equation 1. हा जनरल सोल्युशन आहे. जनरल सोल्युशन मध्ये c ची व्हॅल्यू रिप्लेस केली की आपला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. सो 2 plus e raised to y is equal to 3 by 2 into x plus 1. This is the required particular solution of given differential equation. जर तुम्ही आन्सर लिहायचं व्यवस्थित, which is the required particular solution of given differential equation. आता क्वेश्चन 3 मधला 5th एक्झाम्पल. आता आपण लास्ट वन बघूया, 6th एक्झाम्पल. तर इथं 6th एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, cos of dy by dx is equal to a. cos of dy by dx equal to a दिले. 6th वन. आता इथं आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी अगोदर कॉस घालवावं लागेल. कॉस घालवायचा असेल तर काय करावं लागेल, हा कॉस RHS ला घ्यायचा. सो dy by dx is equal to काय मिळेल, cos inverse of a. सो dy is equal to काय येईल, cos inverse a into dx. cos inverse a हा कॉन्स्टंट आहे, तो तसाच ठेवायचा आणि इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ 1 dy and integration of 1 dx. So on integrating we get integration 1 dy is equal to cos inverse a integration 1 dx. 1 चा इंटिग्रेशन y is equal to cos inverse a integration of 1 with respect to x आहे. So x plus c. So y is equal to x cos inverse a plus c. This is the general solution of given differential equation. आता पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी काय दिलंय, y of 0 is equal to 2. ते काय दिलंय, given y of 0 is equal to 2. That is x is equal to 0 when y is equal to 2. y of 0 is equal to 2 म्हणजेच काय, x is equal to 0 when y is equal to 2. व्हॅल्यू रिप्लेस करूया. So y is equal to 2. 2 is equal to 0 into cos inverse a plus c. So c is equal to किती मिळेल, 2. 0 into cos inverse a is 0. c is equal to 2 मिळाला. Put this value in equation 1. So equation 1 becomes y is equal to x cos inverse a plus 2. This is the required particular solution of given differential